सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद कशाला म्हणतात आणि क्रियापदावर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करणार आहोत. मागील काही व्हिडिओमध्ये आपण नाम, सर्वनाम आणि विशेषण याविषयीचे प्रश्न अभ्यासले होते. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. चला तर मग क्रियापद कशाला म्हणतात ते आधी जाणून घेऊया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. जसे राम धावतो, यामध्ये कुठली क्रिया दिलेली आहे? धावण्याची. म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद काय असेल? धावतो. दुसरे वाक्य आहे आई स्वयंपाक करते. या वाक्यामध्ये आई काय करते? स्वयंपाक करते. म्हणजे करण्याची, स्वयंपाक करण्याची कृती झालेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद असेल करते. तिसऱ्या वाक्यामध्ये पक्षी उडतात. पक्षी काय करतात? कशाची क्रिया करतात? तर उडण्याची क्रिया करतात. चौथ्या वाक्यामध्ये मुले खेळत आहेत. मुले काय करत आहेत? खेळत आहेत. म्हणजे इथे खेळण्याची क्रिया होत आहे. म्हणून चौथ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे खेळणे. आता धावतो, करते, उडतात आणि खेळत आहेत हे क्रिया दर्शवणारे शब्द तर आहेतच, परंतु त्या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होतो. म्हणून या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. वाक्यातील क्रियापद ओळखणे हे खूप सोपे आहे. क्रिया जर ओळखता आली तर आपण क्रियापद लवकर ओळखू शकतो. चला आता त्यावरील काही उदाहरणांचा सराव करूया. वाक्य पहिले, मुलगी गाणे गाते. या वाक्यातील क्रियापद कोणते? ए मुलगी, बी गाणे, सी गाते, डी या. मुलगी गाणे गाते या वाक्यामध्ये मुलगी काय करते? तर गाणे गाते. म्हणजेच गाण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद आहे गाते. दुसरे वाक्य, शेतकरी शेतात काम करतो. या वाक्यातील क्रियापद कोणते? ए शेतकरी, बी शेतात, सी काम, डी करतो. शेतकरी शेतात काय करतो? काम करतो. म्हणजे इथे काम करण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये क्रियापद आहे करतो. पर्याय क्रमांक डी. तिसरे वाक्य वाचूया. विद्यार्थी अभ्यास करतात. या वाक्यातील क्रियापद कोणते? ए विद्यार्थी, बी अभ्यास, सी करतात, डी या. विद्यार्थी काय करतात? तर अभ्यास करतात. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद काय होईल? करतात. पर्याय क्रमांक सी. प्रश्न चौथा, खालीलपैकी क्रियापद नसलेला शब्द कोणता? जो क्रियापद नाही आहे तो ओळखायचा आहे. ए बसतो, बी लिहितो, सी घर, डी धावतो. बसतो, लिहितो, धावतो ह्या क्रिया आहे, म्हणजेच ते क्रियापद आहे, परंतु घर मात्र क्रियापद नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घर. वाक्य पाचवे, आई मुलाला गोष्ट सांगते. या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय वाचूया. ए आई, बी मुलाला, सी गोष्ट, डी सांगते. आई मुलाला गोष्ट सांगत आहे. म्हणजे सांगण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये क्रियापद काय राहील? पर्याय क्रमांक डी सांगते. सहावे वाक्य वाचूया. पाऊस पडत असल्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही. या वाक्यात दोन क्रियापदे कोणती? या वाक्यामध्ये पाऊस पडण्याची क्रिया झालेली आहे आणि बाहेर जाण्याची क्रिया झालेली आहे. अशा दोन क्रिया या वाक्यामध्ये झालेल्या आहे. म्हणून या वाक्यामध्ये पडत आहे आणि गेलो ही दोन क्रियापदे आहे. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचे वाक्य वाचूया. किती सुंदर आहे हे फुलपाखरू. या वाक्यातील क्रियापद ओळखा बरं. पर्याय आहे ए सुंदर, बी फुलपाखरू, सी किती, डी आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. वाक्यामध्ये क्रियापद हे शेवटीच येते असं काहीच नाही. मधात सुद्धा क्रियापद येऊ शकते. जसे या वाक्यामध्ये सुंदर असण्याची क्रिया झालेली आहे. म्हणजेच क्रियापद काय राहील? आहे.
ते वाक्याच्या शेवटी आले आहे का? नाही, मधात आलेले आहे. म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद आहे पर्याय क्रमांक डी आहे. प्रश्न 8वा. तुम्ही ताजी भाजी आणा किलोभर. या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय आहेत ए आणा, बी किलोभर, सी ताजी, डी तुम्ही. आता या वाक्यात सुद्धा शेवटी क्रियापद आलेले नाही. तर क्रियापद कुठे आहे? मधात आहे. कोणते आहे क्रियापद? भाजी आणण्याची क्रिया झालेली आहे. म्हणून क्रियापद असेल पर्याय क्रमांक ए मधील आणा. पुढचा प्रश्न. दररोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. या वाक्यातील क्रियापद ओळखूया. पर्याय आहे ए शरीर, बी निरोगी, सी राहते, डी दररोज. या वाक्यामध्ये व्यायाम करणे आणि निरोगी राहणे अशा 2 क्रिया आहेत. व्यायाम करणे या क्रियेपेक्षाही निरोगी राहणे या क्रियेने वाक्य पूर्ण होत आहे. म्हणून या वाक्यातील क्रियापद राहील राहते. हा प्रश्न एप्रिल 2026 मध्ये झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत आलेला आहे. वाचूया. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय आहे ए पकडा, बी वाया, सी जातील, डी खेळता. आता या वाक्यामध्ये पकडापकडी खेळण्याची आणि बिया वाया जाण्याची अशा 2 क्रिया झालेल्या आहे. परंतु खेळण्याच्या क्रियेपेक्षाही बिया वाया जाण्याच्या क्रियेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होत आहे आणि वाक्य पूर्ण होत आहे. म्हणून या वाक्यातील क्रियापद राहील पर्याय क्रमांक सी जातील. आता तुम्हाला क्रियापद ओळखणे अगदी सोपे वाटत असेल ना? परीक्षेमध्ये क्रियापदावर एक प्रश्न नक्कीच विचारला जातो. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा अधिक सराव करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत हसा, खेळा आणि अभ्यास करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.